झी मराठी वाहिनीवरील तारिणी या मालिकेत एकापेक्षा एक ट्विस्ट आलेले पाहायला मिळत आहेत। तर सध्या मालिकेत केदारचे बाबा म्हणजेच दयानंद यांच्यावर जयरामच्या हत्येचा आरोप असल्यामुळे त्यांना अटक होते। दरम्यान नुकताच मालिकेचा एक नवीन प्रोमो समोर आलाय, ज्यात केदार तारिणीला दयानंद खांडेकर यांच्या केसपासून लांब राहायला सांगतो। पण दयानंद काका कदाचित खरं सांगत असतील याची खात्री तिला असते। यानंतर कौशिकीला तिच्या ऑफिसमधून फोन येतो, ज्यामुळे तिला खूपच मोठा धक्का बसतो। दयानंद काकांची न्यूज सगळीकडे पसरल्यामुळे कौशिकीच्या ऑफिसमधले सगळे एम्प्लॉईज रिझाइन करतात आणि हे ऐकताच कौशिकीला शॉक बसतो। तर पुढे केदार कौशिकीला याबद्दल विचारतो आणि कौशिकी संपूर्ण घडलेला प्रकार सांगते। कौशिकी केदारला सांगते की 60% एम्प्लॉईजने रिझाइन केलंय आणि हे सगळं आपल्या कंपनीसाठी खूपच घातक आहे। पण यामागचं कारण नक्की काय आहे हे केदार कौशिकीला विचारतो। दयानंद काकांबद्दल ज्या अफवा पसरल्या आहेत त्यामुळे हे सगळं झालंय असं कौशिकी केदारला सांगते। त्यामुळे केदार, कौशिकी आणि तारिणी हे खूपच चिंतेत असतात। आता तारिणी केदार यांच्यावर आलेल्या या संकटावर ते कशा प्रकारे मात करणार आणि दयानंद काकांना तारिणी निर्दोष ठरवू शकेल का, यावर तुमचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला।